अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एका वृत्तपत्रात झाला आहे फोटोंचा घोळ. पण तुम्ही काळजी करू नका, इथे हास्याचा विषय आहे एकदम खोल. तोच घोळ घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार, दैनिक अचूकची संपादिका इशाडे बोलतेय. दैनिक अचूक चुकीला माफी नाही. हा बोला. हो, असं काय करतात? तुमची मांजर हरवल्याची जाहिरात कालच नाही का दिली? म्हणजे आजच्या पेपरात आली असेल. अहो ओ सापडल्याची. अहो, मांजर सापडली म्हणून कोण जाहिरात देत? अच्छा, आम्ही छापलंय. नाही, चुकून झालं असेल. अहो, एवढ्या तेवढ्या चुका होत राहतात. तुम्ही काय मनावर घेता एवढं? ठीक आहे ना. नाही करू ना. उद्या आपण परत एक जाहिरात छापू हरवल्याची. काही टेन्शन नाही. ओके, एक काम करा, मला नाव सांगा तुमचं. चेतन वाघ. आणि मावशीचं नाव? हरवली आहे ना मावशी? अहो, मांजर म्हणजे वाघाची मावशी नाही का? ओय ओ, शिव्या नका देऊ. शिव्या एक मिनिट, नीट बोला. शिव्या द्यायची गरज. हॅलो हॅलो. आजकाल ना समाजाला विनोद पचत नाही, लगेच दुखावतात. आणि शिव्या देणं पण दखलपात्र गुन्हा मानत नाहीत, त्यामुळे काही करू पण शकत नाही. कठीण आहे. असा विनोद करायचा माणसाने एक्सक्यूज मी. या बसा बसा बसा. थँक्यू. बसा ना. ए बाबू, ए बाबू, ये. चॉकलेट पाहिजे? कुठे चालला फिरायला आई बरोबर? घे लॉलीपॉप घे. आईला विचारू नको, मावशी देते ना. घे लॉलीपॉप घे. अगं माझं बाबू किती गोंड आहे. कुठला बाबू? मी बाबू नाहीच आहे. हायच नाही बाबू मी. इकडे जवळ इकडे. नाही, या मिशा बघितल्यास? बाबूला मिशा असतात. सॉरी सॉरी. आई गो, मी नाही, मनापासून माफी मागते. खरंच सॉरी सॉरी सॉरी. चुकून झालं, चुकून. आपण आपली ओळख सांगा. सॉरी, व्हेरी सॉरी. मी पूर्ण मोठा माणूस आहे. सॉरी अरुण कदम. सॉरी. आणि ही माझी बायको मनोरमा कदम. अच्छा, बायको का तुम? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं तुम्हाला. अरे बघितलं असणार तुम्ही. कशाला चिडताय तू? या तुमच्या पेपर मध्ये छापलाय बघा फोटो तिचा. अच्छा, वा वा वा. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मॅडम. आणि कदम, तुम्हाला पण खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय वेगळे दिसता हो फोटोत तुम्ही. मी वेगळाच आहे. वेगळंच वाटतंय. वा, एकदम वेगळंच आहे. हा ना, म्हणजे तुम्ही वेगळाच आहे ना. तुम्ही जो म्हणताय तो वेगळा आहे आणि हा वेगळा. या फोटोत आहे तो. बर बर. अरे माझ्या लग्नाची पहिली अंसरी होती ना. अरे देवा. मी थोडेसे पैसे खर्च करून हिला सरप्राईज देणार होतो, म्हणून मी 2 वेगळे फोटो पाठवले होते तुम्हाला. पण मग तुम्ही वेगळे वेगळे फोटो कशाला पाठवायचे ना? अहो नाही, त्याचं काय झालं माहिती आहे? आमच्या लग्नात ना आमच्या फोटोग्राफरने सगळे फोटो काढवले. बरोबर. म्हणजे काय, माझा नीट फोटो काढायचा तर यांचं फक्त कपाल यायचं, हे माझ्या कमरेला लागतात ना. आणि यांचा काढला तर माझं मुंडकं उडवायचे, म्हणून तसं वेगळे वेगळे दिले होते. बर 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 बर. मग काय तुम्ही गंडवला? मला काय विचारता मग म्हणून? मी गोल घातलाय ना तो. एक मिनिट, म्हणजे मी तुमचा फोटो छापलाच नाहीये? मी छापलाय, पण तो मागच्या पानावर कॅरम चॅम्पियन म्हणून अरुण कदम. काय तो? हा काय?
क्या बात है, अभिनंदन. कसलं अभिनंदन. कॅरम चॅम्पियन झालात ना तुम्ही. अरे मी कॅरम खेळतच नाही. मग चॅम्पियन कसे झालात अरे आजकाल? मी कॅरमच खेळत नाही तर मी चॅम्पियन कुठून होणार. एक मिनिट, तुम्ही शांत व्हा जरा. अरे कसं शांत हो. तुम्ही चॅम्पियन आहात का मग? नाही माझा तर काही संबंधच नाही बाय. का खेळायला घेत नाहीत हे तुम्हाला? अयो, एकटे एकटे कॅरम खेळता, बायकोला पण नाही घेत? ए बाई, हिचा माझा कॅरमचा लांब लांब संबंध नाही आहे. आम्ही दोघं खेळतच नाही कॅरम. हा, तुम्ही ते पेपर मध्ये वेगळं वेगळं छापलाय. काय बोलताय तुम्ही? किती किती गोंधळ घालताय तुम्ही. तुम्ही आता म्हणालात हा. हे चॅम्पियन आहेत, गोंधळ कशाला घालताय तुम्ही? नक्की बरं, कॅरम चॅम्पियन नक्की कोण आहे मग? मी आहे. पडल ती आता खुर्ची वासारे. इवालतेच काय तू. एक मिनिट, तुम्ही नेमके कोण आहात? माय सेल्फ प्रभाकर उर्फ स्ट्रायकर मोरे, द कॅरम चॅम्पियन. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन. काय म्हणजे भारी ना, एकाच दिवशी तुम्ही कॅरम चॅम्पियन पण झालात, लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी पण. क्या बात आहे. कसली आयशीच्या गावाची अॅनिव्हर्सरी? माझं अजून लग्नच झालेलं नाही. आय एम स्टील सिंगल आणि रेडी टू मंगल. काय समजली? एक मिनिट, तुम्ही जर सिंगल आहात म्हणजे तुमचं लग्नच नाही झालंय, तर ही बायको कशी झाली? जसं मी कॅरम न खेळता चॅम्पियन झालो. कळतंय का तुम्हाला काय गोंधळ घातलाय तुम्ही, काय घोल केलाय तो? अच्छा 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 अच्छा, एक मिनिट, असा गोंधळ झालाय का? अच्छा, म्हणजे अॅनिव्हर्सरी यांची आहे आमची. पण फोटो अॅनिव्हर्सरीला तुमचा आलाय आणि चॅम्पियन हे आहेत पण फोटो तुमचा आलाय. आई गो, सॉरी हा, हे असं थोडे थोडे गोंधळ होत राहतात. तो एक्स्ट्रीमली सॉरी. हा सॉरी काय सॉरी. छोटासा गोंधळ आहे. छोटासा गोंधळ आहे हा. एक मिनिट, तुम्ही चिडू नका. तुम्ही हा त्यांना सांगा, एवढ्या छोट्या गोष्टीचा एवढा इश्यू करायची गरज पण ही छोटी- नाही. एक मिनिट, तुम्हाला माहितीये का माझे वडील कोण आहेत? कोण आहेत? थोर पत्रकार वल्लभ डेनची मुलगी आहे मी. आम्हा बरोबर आहे. गप्पा बसा. हा. सॉरी, मला असं बोलायचं नाहीये तुमच्याशी, पण त्यांनी फार विश्वासाने हे वृत्तपत्र माझ्या हाती सोपवलंय. कळतंय का तुम्हाला? हे एवढ्या तेवढ्या चुका अशा सांगायला ऑफिसमध्ये वगैरे यायची काही गरज नाहीये. माफ करा म्हटलं अय्या, ना. असं कसं Please बोलता निघा. तुम्ही? एकतर या माणसाला मी नीट ओळखत पण नाही, तरी तुम्ही आमच्या दोघांचा फोटो नवरा बायको म्हणून छापला. मला बाईक कसं तरी होत आहे. तुम्ही जावा तिकडे. तेच वसाडे मनात चेतून टाक. आपल्या लग्नाच्या पहिल्या अंचारी वर्षाच्या दिवशी मारून टाक तू वसारे. Sorry. मग तुम्ही कसं बोलता मग? बरोबर आहे. हो ना. अहो, मला सकाळपासून किती सारखं सारखं फोन येत आहेत. बोले तुम्ही लग्न केलं सांगितलं नाही. आई हा? गो. बायको मस्त आहे तुमची, एकदम सदृढ आहे. होय का? चमटव तू वसारे. चमटव टाक तू वसारे. तुला काय वाटतं का नाही? अरे तू लागतेस काय चिड हो, त्याच्यावरती. चिडते. तुम्हाला काय वाटलं पाहिजे का नाही हो? असं डायरेक्ट छापतात, बरं दिसतं का? एकतर ए ए यांना बघून ए चिडून चिडून गॅप तर त्या चिडायला. तुम्ही पण श्वास घ्या, मला पण घेऊ दे. एकतर यांचा फोटो छापलाय तर माझ्या छाती कसं तरी होत आहे. माहिती आहे, नवरा असा पण दिसतो पहिल्यांदा बघितला. नाही तर यांना फक्त मी असाच बघितलाय ना. एकतर यांचा आणि माझा फोटो बघून अंगात इतकं शहारा येतोय. माहिती आहे, अरे चुकीचा शब्द बोलतेस तू. त्याला बघून शिसारी आली पाहिजे तुला वाचारे. अहो तुमच्या गोंधळामुळे काही झालं माहितीये काय? मला लोकांचे फोन येतात आहेत. मग मला काय कमी फोन येत आहेत? सकाळपासून मित्रांचं एवढं फोन येतात, एवढं पण काय सांगू तुम्हाला. मला मित्र म्हणतायत, मोरे तू छुपा रुस्तम निघालास काय. त्याच्यामुळे बाकीच्या पोरी रुसल्यात का नाही?
त्यांचं कालीच तुटलं ना, सारखं फोनवर फोन. मोरे तुझी बायको कधी आम्हाला भेटवणार, कधी भेटवणार? आज आम्ही दुपारी येणार आहोत तुमच्या बायकोचा हातचं मटण खायला. किती छान, वा. काय छान काय, मी केवढा अडचणीत आलेलो आहे. हा. आता ते खरंच आले तर मी कुठनं त्यांना मटण वाढणार? येत नाही का तुम्हाला मटण करता? नाही येतं, काल्या वाटपाचा रस्ता येतो मला. काहीच प्रॉब्लेम नाही. एवढा मोठा कांदा घ्यायचा, खोबरा चुलीत रेटायचा ना, नाकडं घालायची आतमध्ये. वासारे सगळी रेसिपी सांग तू. इकडे माझ्या इज्जतीचा बोकड कापला होते त्याचं काय नाही तू. हो, तोंड सांभाळून बोला. पेपरात चुकून तरी फोटो छापून आला तरी लोकांसाठी ही माझी बायको आहे. काय हा माझ्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही जर बोलवलं ना, खाली पाडी रॉकेल पाहिजे ना तुम्हाला. अशी उडी मारून फनकन वाजवेन वासाड्या. एक मिनिट. पेपर फाडून टाकेन उभ्या. काय चाललंय? काय भाषा आहे ही? ह्या माझ्या ऑफिस मध्ये अशा धमक्या बिमक्या चालणार नाहीत. मला तुम्ही बाहेर जाऊन काय करायचं ते करा. अरे तुमच्या गोंधळामुळे झाले ना सगळं. अरे मला लोकांचे फोन येत आहेत, तुम्हाला कळत कसं नाही आहे? अरे तुमच्या लग्नाच्या अंचारी वंचारीच्या दिवशी तुझी बायको पळून गेली आणि तू कॅरम खेळत बसलाय. मग बरोबरच आहे ना लोकांचं. बायको पळून गेलेली असताना तुम्ही खेळताच कसे कॅरम? अरे पण मी कॅरम खेळतच नाही आहे ना. हा वासारा कॅरम खेळतो. मग बघा, हा कॅरम खेळत नाहीये तरी ह्याचा फोटो चॅम्पियन म्हणून छापून आलेला आहे. अरे लाज नाही वाटत चॅम्पियन म्हणून विरवायला वासाड्या तुला? मी समजू शकते. तुम्ही शिकवा त्यांना उद्यापासून कॅरम, मग ते शिकतील. मी शिकवायला तयार आहे हो, पण ह्यांच्या बरोबर मला संसार करायला देतील? ए वासारे एक हाताचा अंतर ठेव तू. आणि वसऱ्या औरूच्या कॅरम साठी हा औरा मोठा संसार तुला खेळायला देऊ मी? मग माझं तर नुकसान झालं तर कोण भरून देणार आहे? कुठलं आणि कसलं नुकसान कुठलं झालं? नुकसान म्हणजे काय आहे? ही बातमी ऐकल्यापासून ना, म्हणजे ज्या माझ्यावर जीव ओवाळतायत ना बायका, त्यांना असं झालं ह्या माणसानं लग्न का केलं नाही माहितीये. आणि बायका किती पजेशिव असतात माहितीये ना तुम्हाला. आता वेन यू कम ऑन दी स्टेज यू ब्लडी ओन द स्टेज कोण म्हणणार मला? कोण बोलताय तुम्हाला वसाऱ्यानो? मला एकदा भेटवा त्यांना. काय हो, तुम्ही एवढं चांगलं कॅरम खेळता काय? म्हणून तर मला स्ट्रायकर मोरे म्हणतात. माझ्या स्ट्रायकरचा असा स्ट्रोक बसला ना, ती क्वीन आहे ना स्वतःच झालेत येते का नाही, आणि कवर ना पटकन आज जाते. त्याला वेगळा शॉट मारायची गरजच लागत नाही. काय समजलं? बापरे मॅडम, नक्की आता तुमचे हसबंड मस्त प्लेयर आहेत. हो, नवसाने केलाय ना. हे नवसाने काय वसाड्या? हसबंड मी आहे, हा नाही तुझा हसबंड आहे. हा, ठीक आहे, तुम्ही लय चिडचिड करता. चिडचिड नका. ऐका ना, काय? आपण त्यांची कॅरमची स्पर्धा बघायला जाऊया काय? मला खूप आवडतं. ओ कॅरम सोडा, तुम्ही एकदा माझा स्ट्रायकर बघा. अस्थिदांताचा आहे का नाही? मेड इन आफ्रिका, अगदी पांढरा शुभ्र आहे. काय समजलं? काय? मला बघायचंय. बघायचंय? जा वसारे जा. जा हिला आफ्रिकेच्या जंगलात घेऊन जा, हत्तीवर बसवून तिकडे सोडून आणा. ती काही नाही फालतूगिरी. माफीनामा पाहिजे, त्याच्याशिवाय मी इथून हलणार नाही. माफीनामा पाहिजे आम्हाला. एक मिनिट. तुमच्या सगळ्या गोंधळात मला कशाला खेचताय? तुम्हाला म्हणजे एक मिनिट, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स एवढ्या वेळ ऐकून घेते म्हणजे त्याला मी जबाबदार आहे असं नाहीये, कळलं ना? यांचं काय चाललंय त्याला मी काही नाही करू शकत. तुम्ही आता निघा, मी पेपरात छापलाय ना, तुम्ही दोघं संसार करा, तुम्ही कॅरम खेळा जा. मला चालेल. हो ना? हा, मी ह्याच्यात पण चॅम्पियन होईल आमचं लग्न झालं तर. पण ह्या वसाटाला कुठं कॅरम खेळता येतोय? अरे पण मला कॅरम खेळायचाच नाही ना. आता अति करताय हा कदम, तुम्ही फार हट्टीपणा करता. इथे कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही का अडून बसलायत? यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला वहिनी काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? बाईच्या जातीने ऍडजस्टमेंट करावीच लागते ना. आणि हे तर म्हणजे पदरी पडलं आणि पवित्र. तुझा पदार इकडे ये तू. तिकडे कुठे जातेस वसारे? अरे ये ना, फार फोडून टाकी तुझा. तुमचा कानपाट फोडेन वसाड्या. लाज वाटत नाही? चुकून जरी पेपरात फोटो छापलेला असला तरी लोकांसाठी ती माझी बायको आहे. जास्त बोलला असं थोपट पडायचं ना बस. हे बघा, जोपर्यंत पेपर रद्दी जात नाही तोपर्यंत तुम्ही माझी बायको आहात. आता तुम्ही बाहेर जाऊन करा हे आज सगळं. आजच्या संध्याकाळपर्यंत नाही रद्दी तुला विकला ना वाचाऱ्या, ते जाऊ द्या. ते फालतूगिरी नाही. तुम्ही माफीनामा दिल्याशिवाय मी करून हलणारच नाही. बसा मग. नाही जाणार म्हणजे नाहीच जाणार आहे. नाही करणार मी एक पण मिनिट तुम्हाला. प्रवीण सर, हे मला वाटतं हेच आहे ते ऑफिस. हा हे अचूक. एक मिनिट. काय झालं? अरे बापरे, खतरनाक. मोठी माणसं आली. बाबा.
वा, नमस्कार. नमस्कार नमस्कार माझं ऑफिस आहे हे बोला. तुम्ही ओळखता आम्हाला मी ओळखतो यांना हो का हो नाही, नाही. अॅनिव्हर्सरी आज शुभेच्छा बरं काम काम काय आहे तुमचं? आणि हे कॅरम खेळतात चॅम्प मागच्या पानावर वा अरे मी नाहीच ऐकतो आहेत तुम्हाला. आहेत चिडू नका चिडू नका तुम्ही कसं येणं केलं? अरे कसं म्हणजे काय दैनिक अचूक चुकीला माफी नाही तुम्ही मी संपादिका ईशाडे. आम्हाला आमच्या सिनेमाची जाहिरात द्यायची अरे उत्तम अचूक ठिकाणी आलायत तुम्ही. चूक नाही चूक ठिकाणी आलाय तुम्ही आणि काढा चू दैने खा ह्यांचं. तुम्हाला हार्ट अटॅक येईल जरा सावकाश सावकाश जरा नाही तर उंची वाढेल तुमची जरा कुठल्या सिनेमाची जाहिरात करे आलाय तुम्ही? देऊळ बंद 2 हा आता परीक्षा देवाची हा सिनेमा रिलीज होतोय आमचा त्याची जाहिरात आम्हाला द्यायची आहे. वा वा. यांच्याकडे जाहिरात दिलीत ना तर परीक्षा तुम्हालाच द्यावी लागेल. नाही नाही याच्यात देव पण काय करू शकणार नाही. नाही नाही परीक्षा देवाची आहे आमच्या सिनेमात मी ना काय करणार आहे माहितीये का तुमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरी निमित्त म्हणजे माझ्या सिनेमाच्या प्रीमियरचं तिकीट मी तुमच्या दोघांना आणि साहेब आपण यांना तिकीट आणि या पाठवायचं कॅरम अरे नाही नाही चॅम्पियन तुम्ही तुमची क्वीन घेऊन आमच्या प्रीमियरला यायचं मी तुम्हाला तिकीट पाठवेन अरे चल ना तुझं काय चाललंय तू चल ना. जा एकदा आम्ही बघतो हा देऊळ बंद 2 9657. फार boring. नंबर सांग त्याचा. वा 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 मॅड परफॉर्मन्स. दैनिक अचूकनं केलेली ही चूक आम्हाला खूप आवडली त्यामुळे मला खूप मजा आली. वा वा. आता ऐकूया अचूक परीक्षण. तर साधा अप्रतिम कॉन्सेप्ट होती. मजा आली मला खूप. तू जेव्हा म्हणालीस की आमच्या लग्नामध्ये फोटोग्राफरनी फोटो काढले तेव्हा अरुणचं कपाळच दिसतंय फक्त, तर त्याची अरुणला सवय आहे. कारण अरुणनी मंगेश देसाईच्या वाढदिवसाच्या दिवशी अरुणचा आणि मंगेशचा एक फोटो टाकला होता. वरती लिहिलं होतं वाढदिवसाच्या शुभेच्छा, ज्यात फक्त अरुण दिसत होता, मंग्या दिसतच नव्हता. त्यामुळे ती काय अरुणला सवय आहे त्याची काही. मोरे, मला कधी कधी असं वाटतं ना तू काही काही पंचेस फक्त सहीसाठी मारतो, तुला बाकी कोणाची गरज नसते. आत्ता तू आलाच म्हणलास मी प्रभाकर उर्फ स्ट्रायकर मोरे. आम्ही पण असलो, ते पण असले, बघितलं हिच्याकडे फक्त. खरंय खरंय. ठीक आहे प्रभाकर, आम्ही लक्षात ठेवू, हरकत नाही. वनिता खतरनाक कॅरेक्टर पकडलं होतंस, खतरनाक. बॉडी लँग्वेज, आवाज टेरिफिक बदलला होतास, फार मजा आली. ईशा मस्त, नेहमीप्रमाणे मजा आली, खूप मजा आली. खतरनाक. दीड पाय आणि ही नजर पण मस्त. येस साई. स्ट्रायकिंग परफॉर्मन्स होता. मोरे, तुम्हाला जितकी विशेषणं द्यावी तितकी कमी आहेत. आज अजून एक ॲड झालंय, स्ट्रायकर मोरे. मला फारच आवडलं हे विशेषण. आज पण मस्त परफॉर्मन्स होता, मजा आली. आणि हे वाक्य माझ्याशिवाय कोणीच नाही बोलणार आहे तुम्हाला, मीच बोलणार आहे कुठल्याही परिस्थितीत कायम. वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. मजा आली. वने, तू मॅड आहेस आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी काहीतरी स्वतःचे रंग भरतेस आणि ते खूप इंटरेस्टिंग बनवतेस. आजही तेच केलंस. अरुणदा, तुम्हाला सलाम. फार आम्ही एन्जॉय केलं. खूप खूप धन्यवाद. ईशा मस्त. येस 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 इंडीड. खूप खूप धन्यवाद.